तुम्हाला मुळाचं झाड माहितीच असेल, तर ह्या मुळाच्या झाडापासून खूप सारे फायदे आहेत. तर आपल्याला खूप आयुर्वेदिक झाड आहे हे. तर ह्या झाडापासून मुळाच्या फुलांपासून आयुर्वेदिक दारू केली जाते आणि ही दारूसुद्धा औषधी असते. तर त्याचप्रकारे ती फुलं गळून गेल्यानंतर त्याला फळं येतात, तर त्याला मूदोडे म्हणतात. तर ह्या मूदोड्यांपासून छान अशी भाजी केली जाते आणि तीसुद्धा आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असते. तर ती मे जूनच्या दरम्यान फळं येतात. तर चला पाहूया. नमस्कार, शर्मिलाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. तर आज आपण हे मुळाचं झाड पाहतोय. तर हे असं मोठं मुळाचं झाड असतं आणि त्या झाडाला तुम्ही पाहू शकता असे गुच्छ येतात फळांचे. तर ही फळं काढून घेतलेली आहेत. तर यात तुम्ही पाहू शकता ह्याला असं चीक येतोय, त्याचं देख किंवा त्याला कुठेतरी लागलं तरी चीक येतोय. तर अशा प्रकारे हा चीक आला आहे. तर ही जर मोठी फळं असली तर ती आपण सोडून घेतोय. तर ही थोडी छोटी आहेत म्हणून मी स्वच्छ अशी धुवूनच घेते. तर आता ही धुवून त्याचे देठं पूर्ण काढून म्हणजे चीक त्याचा निघून जातोय. तर आता ही धुवून घेते पूर्ण. पूर्ण डेखे काढून स्वच्छ अशी धुवून घ्यायची. आता मी ताटाला तेल आणि हातालासुद्धा तेल लावून घेते, सुरीलासुद्धा, कारण त्याचा चीक लागू नये म्हणून तेल लावून घेतलं आहे. तर आता मी हे कापून घेते. तर ह्यामध्ये अशा बिया असतात. तर या बियांपासून सुद्धा बिया सोलून त्याला सुकवून त्यापासून तेल काढलं जातं. तर हे तेलसुद्धा आयुर्वेदिक असतं. तर हे तेल आपल्या शरीरासाठी खूप चांगलं फायदेशीर ठरतं. तर अशा प्रकारे याची वरची साल काढून त्या सुकवून घ्यायच्या. तर पूर्वी लोक खूप सुकवायचे, पण आत्तासुद्धा जंगलात लोक सुकवून त्याचं तेल घालून आणतात. तर अशा प्रकारे ह्या बिया तुम्ही पाहू शकता. तर ही फळं जूनमध्ये पिकतात आणि ही पिकल्यानंतर पक्षी खूप खातात, कारण गोडसरपणा येतो या फळांना. तर ती पिकल्यानंतर त्याची भाजी होत नाही, तर भाजी करण्यासाठी कच्चीच फळं तोडतात. तर ही कच्चीच फळं आहेत म्हणून याला चीक येतोय आणि पिकल्यानंतर छान अशी गोड लागतात. तरी बघा अशा प्रकारे मी ही कापून घेते. पहिल्यांदा कापूनच घ्यायची. तर याच्या बिया अशा गुळगुळीत असतात, तुम्ही पाहू शकता. जर तुम्हाला कापायला त्रास होत असेल तर तुम्ही खलबत्त्याच्या दांड्याने सुद्धा त्या फोडून त्याचे तुकडे करू शकता आणि मग त्याचे बारीक बारीक काप करून घ्यायचे. तर अशा प्रकारे मी पूर्ण असे हे सोडून घेते. तर हे बघा, हे मी बिया काढून घेतल्यात त्याच्या. अशा प्रकारे हे आतमध्ये पूर्ण असं सफेद असतं. तर आता ह्याचे उभे असे काप करून घ्यायचे. तर अशा उभ्या फोडी पाडायच्या याच्या बारीक बारीक अशा पद्धतीने. तर मी अशा पद्धतीने पूर्ण अशा कापून घेणार आहे. तर आता हे बघा अशा पद्धतीने मी हे कापून घेतलेत. तर आता हे आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत. तर आपण टोपामध्ये पाणी घालून मीठ घालायचं आणि ते 10 मिनटं शिजवून घ्यायचे. झाकण ठेवून दिलं. आता 10 मिनटानंतर पाणी काढून हे बघा अशा पद्धतीने मी हे पूर्ण पाणी काढून घेतलं आहे आणि हाताने असं चुरून घ्यायचं. म्हणजे छान अशी ही असं सडक असे तुकडे छान असे मिक्स होतात.
तर अशा पद्धतीने हे जरा चुरून घ्यायचं की भाजी छान होते। हे बघा अशा पद्धतीने मी हे केले। आता मी कढईमध्ये तेल घालते। त्यामध्ये कांदा घालते, लसूण घालायचं, टोमॅटो घालायचा। तर मी 2 कांदे, 10-12 लसणाच्या पाकळ्या, 1 टोमॅटो असं घातलं यामध्ये। तर आता हे परतून झालं, मऊ होईपर्यंत परतून घ्यायचं। त्यामध्ये हिंग घालते, हळद 1 चमचा, लाल तिखट घालते 1 चमचा आणि 1 चमचा गरम मसाला। तर हे मिक्स करून घ्यायचं। अशा प्रकारे हे मिक्स करून घ्यायचं। आता याच्यामध्ये ही भाजी आपण चुरून घेतलेली आहे ती घालायची। आता ही परतून घ्यायची, पूर्ण अशी खालीवर करून परतून घ्यायची। तर ही भाजी शिजलेलीच असते, त्यामुळे जास्त काही शिजवायची गरज लागत नाही। फक्त 10 मिनिटं जरा झाकण देऊन आपल्याला वाफ काढायची आहे। तर यावर 10 मिनिटं मी मीठ घालून त्यावर झाकण ठेवून 10 मिनिटं ठेवून द्यायची। तर ही भाजी भाकरींबरोबर छान लागते। आता 10 मिनिटं मी मंद आचेवर शिजून देते। तर आता ही भाजी आता छान अशी शिजलेली आहे। आता ही डिशमध्ये काढून घेते। तर मुळाच्या फळांपासून छान अशी भाजी बनते आणि ही भाजी आपल्यासाठी खूप फायदेशीर असते। तर आयुर्वेदिक मानली जाणारी ही मुळाच्या मुदोड्यांपासून बनलेली भाजी, तर छान अशी ही मुदोड्याची भाजी आपली तयार आहे। तर कशी वाटली तुम्हाला आजची ही व्हिडिओ? तुम्हाला आवडली असेल आणि अजून तुम्हाला अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर। तोपर्यंत धन्यवाद।